या क्षणी एक मोठी बातमी येते आणि ती बातमी आहे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी ही आता दूर करण्यात आली आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा मोठा निर्णय घेतलाय आणि या मूर्तीच्या हातात आता तलवारीऐवजी संविधान असणार आहे। एक मोठा निर्णय देशाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांचा न्यायदेवतेच्या मूर्तीच्या डोळ्यांवर असलेली पट्टी ही दूर करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय दोन्ही छायाचित्र, आधीच्या न्यायदेवतेची मूर्ती आणि यापुढे जी असेल त्या न्यायदेवतेच्या मूर्तीची छायाचित्र, ही दोन्ही छायाचित्र बघतोय आणि या संदर्भात सविस्तर माहिती घेऊया आपला दिल्लीचा प्रतिनिधी सोमेश कोलगेकडनं। सोमेश, काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच भारतीय न्यायदेवतेची प्रतिकात्मक मूर्ती बदलण्यात आलेली आहे। ब्रिटिशांच्या काळापासून ही पूर्वीची मूर्ती होती ज्यामध्ये न्यायदेवतेच्या एका हातामध्ये तलवार आहे तर दुसऱ्या हातामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी आहे आणि आता जी नवी मूर्ती आहे त्या मूर्तीमध्ये भारतीय पोशाखामध्ये न्यायदेवता आहे आणि न्यायदेवतेच्या डोक्यावर मुकुट आहे तर डोळ्यावरची पट्टी काढण्यात आलेली आहे। एका हातामध्ये भारतीय न्यायदेवतेच्या हातामध्ये संविधानाची प्रत आहे। अशा प्रकारची ही नवी न्यायदेवतेची मूर्ती ही आता प्रतिकात्मक मूर्ती म्हणून भारताच्या न्यायव्यवस्थेची यापुढे प्रतीक असेल असं आपल्या कळतंय। जी जुनी मूर्ती होती ती ब्रिटिश परंपरेतली मूर्ती होती आणि त्या मूर्तीला बदलण्याचा निर्णय हा घेण्यात आल्याचं कळतंय आणि त्यासाठीची नवी मूर्ती ही सुप्रीम कोर्टाच्या आवारामध्ये आता करण्यात आलेली आहे। जी जुनी मूर्ती होती ती थेमिस या जी ग्रीक देवता आहे या देवतेच्या आधारावर म्हणजे ज्या ग्रीक संस्कृतीमधील ज्या विविध देवता आहेत त्यापैकी थेमिस या देवतेच्या आधारावरती ही मूर्ती तयार करण्यात आली होती जी की सगळीकडे न्याय व्यवस्थेचं प्रतीक मानले जायची। आता भारतीय स्वरूप या न्याय व्यवस्थेच्या प्रतीकाला दिलं गेलेलं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो। सोमेश, तू आपल्या सोबतच राहा, पण या क्षणी आपल्याला सर्वोच्च न्यायालयातले जे वकील सिद्धार्थ शिंदे आपल्या सोबत आहेत। शिंदेजी, हा जो निर्णय आहे या निर्णयाकडे आपण कसं पाहायचं? एवढ्या वर्षानंतर आज ही घटना होते। बघा, आता लेटेस्ट माहितीप्रमाणे ही जी मूर्ती लावली गेली आहे ती जजेस लायब्ररीमध्ये लावली गेलेली आहे। आता ती सगळीकडेच वापरली जाईल पुढे किंवा काय ते माहित नाही। आता जसं सोमेशजींनी सांगितलं की ग्रीक आणि रोमन गॉडेसेस जस्टिशिया आणि थेमिस या बेसिसवर ह्या जुन्या मूर्ती होती आणि आता जर डोळ्यावरची पट्टी काढलेली आहे आता खरी गरज आहे, ही पट्टी निघायलाच पाहिजे होती आणि जर आपल्या भारतीय ह्याच्याप्रमाणे जर केलं गेलेलं आहे तर काही हरकत नाही आणि हा प्रेरॉगेटिव्ह जो असतो तो पूर्णपणे सरन्यायाधीशांचा असतो आणि जर त्यांनी हे केलं आहे तर जशी ABPची टॅगलाईन जशी आहे, उघडा डोळे बघा नीट, आता ती वेळ आली आहे की न्यायदेवतेला पण लोकांकडे आणि न्याय द्यायला त्यांना नीट बघावं लागेल, डोळ्याची पट्टी काढावी लागेल। आता ही प्रतिकात्मक नाही पाहिजे, ही ऍक्च्युअली घडायला पाहिजे असं आणि ही एक पहिली स्टेप आहे त्या बाबतीत, तर आपण हे वेलकमच करायला पाहिजे आणि जर तलवारीच्या ऐवजी संविधान आहे तर त्याच्यात काही गैर नाहीये। नाही, नक्कीच अजिबात गैर नाही, पण एक नवीन घडामोड होते त्याबद्दल आपल्याला आपली प्रतिक्रिया हवी होती। आपले धन्यवाद, आपण एक सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम देखील आपल्या सोबत आहेत। उज्ज्वलजी, कसं पाहता तुम्ही या बदलाकडे? मी निश्चित या नवीन बदलाचं स्वागत करतो, कारण मी अनेक खटल्यांमध्ये न्यायालयात काम करत असताना मी नेहमीच म्हणत असतो की न्यायदेवतेने डोळस असलं पाहिजे। डोळस याचा अर्थ की आपल्या समोर आलेल्या पुराव्याची कायद्यानुसार छाननी करणं आणि त्याचप्रमाणे आपल्या देशातील जे सर्वोत्कृष्ट असं संविधान आहे की जे जगात देखील मानलं गेलंय त्या संविधानावरती आधारित राहून न्याय निर्णय दिला पाहिजे, हे न्यायदेवतेचं प्रमुख आद्य कर्तव्य असलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की आता मुख्य न्यायाधीश यांनी ही न्यायदेवतेची जी मूर्ती पारंपरिक काळापासून चालत आली होती की डोळ्यावरती पट्टी आहे, याचा उद्देश एक होत होता की डोळ्यास आमच्या समोर कोण पक्षकार येतात न्यायाधीश याचा गांभीर्याने विचार केला जात नाही
ही गोष्ट तेवढीच खरी आहे की न्यायदेवतेनं हा कधी विचार करू नये की समोर येणारे पार्टीज कोण आहे, परंतु न्यायदेवतेने डोळस असलं आणि डोळस असलं तर खरं कोण खोटं कोण याची मनोमन खात्री देखील होते आणि कायद्यानुसार तसा पुरावा आहे की नाही आणि संविधानाला आधारित आहे की नाही हे गोष्टी बघितणं जरुरीच होतं. म्हणून मला असं वाटतं की आपण देखील या बदलाचं स्वागत केलं पाहिजे आणि एक आपला संपर्क तुटलाय उज्ज्वल निकमांसोबतचा, पण एक मोठी बातमी येते ती म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायदेवतेच्या प्रतिकात्मक मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी ही दूर करण्यात आलेली आहे आणि न्यायदेवतेच्या हातात आता तलवारीऐवजी संविधान असणार आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी हा मोठा निर्णय घेतला. आपला प्रतिनिधी सोमेश कोलगे याने दिलेल्या माहितीनुसार सध्या तरी ही नवी प्रतिकात्मक मूर्ती ही जजेस लायब्ररीमध्ये आहे, पण ती सर्वोच्च न्यायालयात इतर ठिकाणी पण येणार का आणि येणार असेल तर ती कधी येणार याकडे आपण आता पाहणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.